myself, Dr. Praveen Veda, and today we will discuss about the BSc third year, 5th semester, the first paper of microbiology, that is microbial genetics. In this paper, we have to discuss about the molecular structure of DNA, molecular properties of DNA, DNA replication process and experiment to prove DNA as genetic material, that is results and stars experiment, average microbial experiment. Again, mechanism of DNA replication, enzymes involved in DNA replications, and post replication modifications. So, in this regard, we have to discuss your first unit. Basically, every living organism contains any type of genetic material which is present in the nucleus of the cell, and that cellular nuclear material is nothing but a DNA or RNA, and that present in nucleus, so that they are called as nucleic acid. So polynucleotide chains of any high molecular weight are called as nucleic acid. They are polynucleotide. Nucleotide are single monomeric unit, and when they form a polynucleotide, multiple nucleotide when arranged in one order to form a polynucleotide chain, it is high molecular weight compound chain, and that chain is called as polynucleotide chain. DNA is firstly isolated from pus cells by scientist Mission from nucleus of pus cells. So nucleus मधून आयसोलेट केली म्हणून त्यांना nucleus मधून आयसोलेट केली आणि they shows a strong acidic property. That's why that substance is known called as, किंवा त्या मॉलिक्यूलला न्यूक्लिक ऍसिड असं नाव दिलं. ऍसिडिक प्रॉपर्टी शो. ऍसिडिक प्रॉपर्टी का बरं शो करते ते आपण बघूया की न्यूक्लिक ऍसिड आर पॉलिमर्स. देअर मोनोमेरिक युनिट आर कॉल्ड एज न्यूक्लियोटाइड्स. न्यूक्लिक ऍसिड किंवा पॉलिन्यूक्लियोटाइड जे काय पॉली मीन्स मल्टिपल आणि न्यूक्लियोटाइड्स एकापेक्षा जास्त चेनची अरेंजमेंट जेव्हा असेल त्याला आपण म्हणतो पॉलिन्यूक्लियोटाइड. त्याच्या सिंगल युनिटला आपण म्हणतो न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. नेम न्यूक्लिक ऍसिड सजेस्ट द लोकेशन इन द न्यूक्लिया. आपण न्यूक्लिक ऍसिड हे नाव आहे कशावर पडलं त्याला, कारण ते न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतं म्हणून त्यांना आपण न्यूक्लिक ऍसिड असे म्हणतो. ते सर्टन ऑफ देम आर ऑल्सो प्रेझेंट इन द सेल सायटोप्लाझम. जसे की आपण म्हणतो की न्यूक्लियस म्हणून त्यांना नाव पडलंय न्यूक्लिक ऍसिड. अपार्ट फ्रॉम दॅट दे आर ऑल्सो प्रेझेंट इन सायटोप्लाझम. ठीक आहे. दिस न्यूक्लिक ऍसिड और स्ट्रक्चर ऑफ DNA इट्स मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस. These are the basic building block unit of this structure. complete DNA ज्यापासून बनलेला आहे त्यामध्ये काय काय प्रेझेंट असेल, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि फॉस्फरस, की ज्यांची अरेंजमेंट होऊन एक स्ट्रक्चर तयार होते ज्याला आपण DNA म्हणतो. न्यूक्लिक ऍसिड आर हेरिडिटरी डिटर्मिनंट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हेरिडिटरी किंवा अनुवांशिकता जी ज्याच्यावरती ठरते त्यासाठी रिस्पॉन्सिबल फॅक्टर असतो DNA. दे आर इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल प्रेझेंट इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूलमध्ये आपण त्यांना कॅटेगराईज करतो, किंवा जे लिव्हिंग सिस्टममध्ये प्रेझेंट असतात मॉलिक्यूल त्यांना आपण म्हणतो बायोमॉलिक्यूल. जसे की प्रोटीन्स आहेत, न्यूक्लिक ॲसिड्स आहेत, लिपिड्स आहेत, अमायनो ॲसिड्स आहेत, बरोबर. तर त्या प्रकारे त्यांना आपण बायोमॉलिक्यूल्स कॅटेगराईज करतो. आपण म्हणतोय की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये DNA प्रेझेंट असतो. अपार्ट फ्रॉम दॅट व्हायरसेसमध्ये सुद्धा त्यांचं न्यूक्लिक ॲसिड आयदर DNA किंवा RNA म्हणून प्रेझेंट असतं. जर दोन्हीपैकी एकच असेल, एक तर DNA असेल किंवा RNA असेल. So that is the substance, that is DNA is called as key of life. लाईफ ज्याच्यावरती डिपेंड असते, किंवा विदाउट DNA और RNA लाईफ डझंट एक्झिस्ट, किंवा त्याची प्रॉपर्टीज आपण डिफाईन नाही करू शकत. म्हणून त्यांना आपण म्हणतो की ऑफ लाईफ और सिक्रेट ऑफ लाईफ. लाईफचं पूर्ण सिक्रेट कशावरती स्टोअर असेल, किंवा त्या जनरेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स जिथे स्टोअर असतात ते DNA वरती असतात, म्हणून त्यांना आपण म्हणतो सिक्रेट्स ऑफ लाईफ. DNA mainly found in chromatin of cell nucleus, whereas most of RNA is present in cell cytoplasm and little in the nucleus. DNA normally present कुठे असतं, न्यूक्लियस मध्ये. अपार्ट फ्रॉम दॅट RNA ज्याला पण आपण न्यूक्लियर मटेरियल म्हणतोय ते 90% पर्यंत प्रेझेंट असते कुठे, सायटोप्लाझममध्ये, सेल सायटोप्लाझममध्ये, कारण त्याचं काम असतं ते. ठीक आहे.
अँड व्हाईट 10% न्यूक्लियसमध्ये सुद्धा प्रेझेंट असते. देर आर 2 काइंड्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स. मध्ये आपल्याला लिव्हिंग सिस्टममध्ये 2 प्रकारचे न्यूक्लिक ॲसिड सापडतात. वन deoxyribonucleic न्यूक्लिक ॲसिड and another is ribonucleic acid. So let's see one by one. Here we have to discuss about the biological importance of nucleic acids. They are chemical basis of hereditary किंवा एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला कॅरेक्टरिस्टिक्स किंवा पहिल्या जनरेशनमधून आईवडिलांकडून काही कॅरेक्टरिस्टिक्स पुढच्या जनरेशन किंवा प्रोजेनीमध्ये ट्रान्सफर होतात आणि ते ट्रान्सफर कोणाच्या माध्यमातून होतात तर DNA माध्यमातून होतात किंवा ते जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्याचं काम करतात किंवा कॅरी करण्याचं काम करतात. म्हणून त्यांना हेरिडिटरी मॉलिक्युलर्स म्हणतो आपण. हेरिडिटरी बेसिक प्रिन्सिपल यांच्यामध्ये असेल. दे ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ रिझर्व्ह बँक ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. सर्व जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल रिलेटेड टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्या ऑर्गॅनिझम कॅरेक्टरिस्टिक्स, हेअर कलर, आय कलर, स्किन कलर, हाईट, बरोबर, ते पूर्ण जे कॅरेक्टरिस्टिक्स जे स्टोअर असतील ते या DNA वरती असतात. म्हणून त्यांना म्हणतो रिझर्व्ह बँक ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. ऑल द सेल्युलर फंक्शन्स आर अंडर कंट्रोल ऑफ DNA. सेल्युलर ॲक्टिव्हिटी ज्या पण असतील इन्क्लुडिंग सेल मेटाबॉलिझम, पूर्ण ज्या ॲक्टिव्हिटी ज्या सेलमध्ये कॅरिड आउट होतात त्याच, प्रोटीन सिंथेसिसचे मेकॅनिझम, सेल डिव्हिजन, डेव्हलपमेंट, मल्टिप्लिकेशन, या सर्व प्रोसेस अंडर कंट्रोल असतात DNA. कॅरियर ऑफ केमिकल एनर्जी. DNA also acts as a source of chemical energy or carrier of energy. Example is ATP किंवा NAD. Adenine ॲमिनो ट्रायफॉस्फेट, जिथे आपण प्रत्येक बायोलॉजिकल सिस्टममध्ये ज्या प्रोसेस बघतो आयदर एनर्जी बिल्डिंग ऑर युटिलायझिंग, त्यामध्ये आपण ATPच्या फॉर्ममध्ये त्या प्रोसेसला लागणारी एनर्जी किंवा जनरेट होणारी एनर्जी आपण कॅल्क्युलेट करतो. ती इट इज नथिंग बट अ फॉर्म ऑफ DNA. ॲज अ कंपाऊंड ऑफ एन्झाईम कोफॅक्टर. एन्झाईम्सला कॅटॅलिटिकली ॲक्टिव्ह करण्यासाठी काही कोफॅक्टरची गरज असते. त्यामध्ये सुद्धा DNA मॉलिक्युल्स किंवा NAD आणि FAD these are nothing but अगेन टाईप ऑफ न्यूक्लिओटाइड्स, त्यांचं त्यामध्ये काम असते किंवा बऱ्याच प्रोसेससाठी आपल्याला हे लागतं. हे प्ले इम्पॉर्टंट रोल इन द कार्बोहायड्रेट, फॅट अँड प्रोटीन मेटाबॉलिझम. जसे आपण पकडले की पूर्ण सेल्युलर मेटाबॉलिक प्रोसेस त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत. तेच कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, फॅट मेटाबॉलिझम, प्रोटीन मेटाबॉलिझम किंवा सिंथेसिसच्या प्रोसेस पूर्ण कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे DNA, बरोबर. सो दीज आर द इम्पॉर्टंट बायोलॉजिकल फंक्शन्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. सो मेजर फर्स्ट कंपोनंट ऑफ DNA दॅट इज फॉस्फोरिक ॲसिड. फॉस्फोरिक ॲसिडला आपण H3PO म्हणून सुद्धा डिनोट करतो. इट इज मेड फ्रॉम वन फॉस्फरस युनिट, फोर म्हटल्यापेक्षा 3 हायड्रोक्सिल ग्रुप, OH ग्रुप आणि एक सिंगल ऑक्सिजन मॉलिक्यूल. हे फॉस्फरस प्रेझेंट इन फॉस्फोरिक ॲसिड इज अ पेंटाव्हॅलंट मॉलिक्यूल. ठीक आहे, 5 बॉन्ड फॉर्म करतो आणि यामधला जो फॉस्फरस मॉलिक्यूल आहे हा DNA स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असणाऱ्या पेंटोज शुगरसोबत बॉन्ड फॉर्मेशनसाठी युटिलाइज केला जातो. त्या ठिकाणी OH मॉलिक्यूल रिमूव्ह करून फॉस्फरस शुगर मॉलिक्यूलसोबत बॉन्ड फॉर्म करतो. तर एक थर्ड पोझिशनला आणि फिफ्थ पोझिशनला त्या शुगरवरती त्यांचं फॉस्फोडायस्टर बॉन्ड फॉर्मेशनसाठी हा फॉस्फोरिक ॲसिड महत्त्वाचा मॉलिक्यूल. इट इज ॲसिडिक इन नेचर, दॅट्स वाय न्यूक्लिक ॲसिड आर कॉल्ड ॲज न्यूक्लिक ॲसिड. ॲसिड कम फ्रॉम दिस फॉस्फोरिक ॲसिड. ठीक आहे. Apart from phosphoric acid, there are present pentose sugar molecule. Pentose carbon, it contains 5 carbon molecule. Apart from this pentose sugar molecule, there are exotic sugar normally present in the environment. बरोबर. exotic sugar चे एक्झाम्पल आहे फ्रुक्टोज किंवा ग्लुकोज म्हणून. त्याच ठिकाणी ही पेंटोज शुगर आहे. या ठिकाणी 5 कार्बन मॉलिक्यूल कंटेनिंग. पेंटोज शुगर यामधला जे इट कंटेन 5 कार्बन मॉलिक्यूल आणि या पेंटोज शुगरच्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असतात न्यूक्लिक ॲसिडमध्ये 2 प्रकारच्या, एक डिऑक्सिरायबोज शुगर आणि दुसरी रायबोज शुगर. बेसिकली इट इज रायबोज शुगर. त्याचं स्ट्रक्चर आपण बघूया. आणि या शुगर मॉलिक्यूलमधले सेंट्रल ऑक्सिजन मॉलिक्यूल फ्युरायड रिंग स्ट्रक्चर असते. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन विच आर प्रेझेंट इन द रिंग स्ट्रक्चर, वाईल फिफ्थ कार्बन प्रेझेंट इन आउटसाइड द रिंग. ठीक आहे. तिसरा कार्बन आणि 5वा कार्बन तुमचा इन्व्हॉल्व होतो फॉस्फोडायस्टर बॉन्ड फॉर्मेशनसाठी. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पेंटोज शुगर. पेंटोज शुगर ऑक्सिजन मॉलिक्यूल, त्यामधला पहिला कार्बन इट इज डिनोटेड बाय C1 किंवा 1 प्राईम पोझिशन. सेकंड कार्बन मॉलिक्यूल, थर्ड, फोर्थ आणि 5वा कार्बन मॉलिक्यूल तुमचा आउटसाइड द रिंग. दॅट्स रिंग इज कॉल्ड एज फ्युरानोज रिंग.
This is deoxyribose sugar because oxygen molecule from second position is removed. That's why called as 2-deoxyribose. Second position of the oxygen molecule remove झालाय म्हणून 2-deoxyribose sugar किंवा त्याला म्हणतो आपण deoxyribose ribofuranols. Furanose रिंग आहे म्हणून त्याला furanose असं म्हणतो. बेसिकली दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पेंटोज शुगर. हे कम्प्लीट स्ट्रक्चर आहे. यामध्ये OH मोलेक्युल यामध्ये जर रिमूव्ह केला तर deoxyribose होते. सो इट इज अ रायबोज शुगर, पेंटोज शुगर म्हणतो त्याला आपण, आणि त्याला रायबोफ्युरानोज सुद्धा म्हणतो. हे पेंटोज शुगर इज प्रेझेंट इन RNA, दॅट्स वाय रायबोज न्यूक्लिक ॲसिड, आणि इट इज प्रेझेंट इन DNA, दॅट्स वाय डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. नाउ यांची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपण पेंटोज शुगर किंवा फॉस्फरिक ॲसिड टावर बघतोय. पेंटोज शुगर या ठिकाणी आपण बघतोय स्ट्रक्चर आहे पेंटोज शुगरचं. या ठिकाणचा 5व्या पोझिशनचा कार्बन मॉलिक्यूल फॉस्फरस किंवा फॉस्फरिक ॲसिड सोबत फॉस्फोराईडसोबत फॉर्म करतो, त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. म्हणून हा इथे तुमचं बॅकबोनसाठी तुमचं महत्त्वाचे असतात किंवा DNAचं बॅकबोन इट इज मेड ऑफ फ्रॉम फॉस्फरिक ॲसिड अँड DNA. आणि थर्ड पोझिशनचा कार्बन मॉलिक्यूल परत दुसऱ्या फॉस्फरिक ॲसिड सोबत बॉन्ड फॉर्म करतो. म्हणून हा जो दोन जे फॉस्फोराईडचं बॉन्ड या DNA स्ट्रक्चरमध्ये तयार होत असतात, आणि याचमधला कार्बन मॉलिक्यूल पहिला कार्बन मॉलिक्यूल न्यूक्लिक किंवा नायट्रोजन बेसिस सोबत बॉन्ड फॉर्म करत असतो, तो ग्लायकोसिडिक बॉन्ड असतो. म्हणून इन दिस रिएक्शन C3 and C5 are involved forming a 3' phosphodiester bond. C3 थर्ड कार्बन आणि C5 हा पाचवा हे फॉस्फोडायस्टर बॉन्ड फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व असतात, आणि त्याच्यावरूनच तुमचं जे पॉलिन्यूक्लियोटाइड चेन तयार होते त्याला ऑलवेज नावं दिलेली असतात. 3' पोझिशन, 5' पोझिशन. या which carbon molecule is involved for the bond formation, that's why they are named. Now third major component of the DNA, that is nitrogenous bases. Nitrogenous bases which contain amino group किंवा नायट्रोजन प्रेझेंट असतो त्यांना नायट्रोजन रिच कंपाऊंड असतात, त्यांना आपण नायट्रोजन बेसेस म्हणतो. नायट्रोजनस बेसेस आर ऑफ टू टाइप्स, प्युरिन अँड पिरिमिडिन. सो प्युरिन बेसेस कुठले कुठले आहेत? ॲडेसिन आणि ग्वानिन. these are double ring structure. आणि pyrimidine बेसिस कुठले आहेत? सायटोसिन, युरेसिन अँड थायमिन. ठीक आहे. सो these are pyrimidine bases, थायमिन, सायटोसिन आणि युरेसिन denoted by T, C and U, and purine bases adenine, guanine denoted by adenine and capital A and G. pyrimidine बेसिसचा आपण बघूया. pyrimidine फॉर्म्युला आहे C5H6O2N2 and it is present only in case of DNA, because in case of RNA thymine is replaced by uracil. As uracil है, uracil only present in case of RNA, while cytosine is present in both DNA and RNA. These are the pyrimidine bases. इनचं स्ट्रक्चर कसं बघूया. pyrimidine रिंग, बेसिक pyrimidine रिंग आहे. या ठिकाणी या स्ट्रक्चरला काही फंक्शनल ग्रुप ॲड झाले, त्यानुसार त्यांना नाव दिलं आपण सायटोसिन. दुसरं आहे थायमिन आणि तिसरं आहे युरेसिल. ऑल दिस थ्री आर pyrimidine bases. Thymine is only present in DNA, uracil only present in the RNA, while cytosine present in both DNA and RNA. Now next nitrogen bases, that is purine bases. Purine bases मध्ये परत दोन प्रकारचे molecules आहेत, adenine and guanine. This is the basic structure of purine base. It is a pyrimidine ring and one 6-membered ring. It is a purine ring, pyrimidine ring, and again 3 molecules are attached to the pyrimidine ring, and that is imidazole ring. 9 molecules स्ट्रक्चर असेल, आणि pyrimidine स्ट्रक्चर जे आहे 6 molecules स्ट्रक्चर, आणि हे 9 molecules आहे. तर हे स्ट्रिंगला जर फंक्शन ग्रुप अटॅच केले तर त्यानुसार तुमचं स्ट्रक्चर तयार होतं. हा जो पहिला आहे ॲडेनाईन, मोलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याचा C5H5N9, अँड फाउंड इन बोथ DNA ॲज वेल ॲज RNA. ठीक आहे. आणि जो ग्वानिन आहे हा सुद्धा RNA आणि DNA मध्ये प्रेझेंट असतो. फक्त चेंजेस कशामध्ये आहे? पायरिमिडिन बेसिसमध्ये. थायमिन इज रिप्लेस बाय युरेसिल इन केस ऑफ RNA. RNA असेल तर युरेसिल आणि DNA असेल तर थायमिन. इट इज द स्ट्रक्चर ऑफ ॲडेनाईन. ठीक आहे. याच pyrimidine किंवा इमिडाझोल रिंगला, प्युरिनच्या रिंगला हा अमिनो ग्रुप ॲड झाला आहे, त्याला ॲडेनाईन म्हणतो आपण, आणि इट इज द स्ट्रक्चर ऑफ बॉन्ड. सो नाउ वी डिस्कस अबाउट द न्यूक्लिओसाइड्स. जेव्हा या स्ट्रक्चरमध्ये जे पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेसिसचं बॉन्ड फॉर्मेशन होतं त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो न्यूक्लिओसाइड्स. इट इज अ न्यूक्लिओसाइड कंपाउंड इन विच नायट्रोजनस बेसेस
whether it is purine or pyrimidine, are conjugated to form conjugated to pentose sugar, whether it is deoxyribose or ribose, to form a glycosidic bond. बीटा ग्लायकोसिड म्हणजे कन्फर्मेशन चेंज असेल. ठीक आहे. तर त्या लिंकेजमध्ये जे बॉन्ड फॉर्मेशन होईल तो असेल ग्लायकोसिडिक बॉन्ड. इन केस ऑफ फॉस्फरिक ॲसिड अँड रायबो शुगर आपण त्याला काय म्हटलं फॉस्फोडायस्टर बॉन्ड. न्यूक्लिक ॲसिड आर नेम फॉर द पर्टिक्युलर प्युरिन अँड पिरिमिडिन बेसिस. न्यूक्लिक साईडला आपण कोणता नायट्रोजन बेस त्यामध्ये प्रेझेंट आहे आपण नेमिंग करतो. इन ग्लायकोसिडिक लिंकेज C1 ऑफ शुगर, फर्स्ट कार्बन ऑफ पेंटोज शुगर और डिऑक्सिरायबोज शुगर, किंवा शुगर मॉलिक्युलचा पहिला कार्बन तो बॉन्ड फॉर्म करतो कोणासोबत प्युरिन मधला ॲडेनाइन और ग्वानिन मधला N9 पोझिशनचा मॉलिक्युल. N9 पोझिशनचा जो मॉलिक्युल असेल त्याच्यासोबत पहिला कार्बन मॉलिक्युल बॉन्ड फॉर्म करतो विच इज बीटा ग्लायकोसिडिक बॉन्ड. बाय इन केस ऑफ पिरिमिडिन N1 पोझिशनचा. बरोबर. त्याचे स्ट्रक्चर बघितलं आपण. ग्लायकोसिडिक बॉन्ड कोणासोबत फॉर्म होतो हे जे 6 7 8 9 याच्यासोबत इन केस ऑफ ॲडेनाइन आणि इथे असेल तर 1. ठीक आहे. N9 इन केस ऑफ प्युरिन अँड N1 हा जो आहे याच्यासोबत ग्लायकोसिडिक बॉन्ड फॉर्म करतो इन केस ऑफ पिरिमिडिन. ठीक आहे. सो पेंटोज शुगर मॉलिक्यूल जो पहिला कार्बन मॉलिक्यूल आहे तो ग्लायकोसिडिक बॉन्ड फॉर्म करतो कोणासोबत नायट्रोजन बेसिस, वेदर इट इज प्युरिन और पिरिमिडिन. प्युरिन जर असेल तर N9 पोझिशन आणि पिरिमिडिन जर असेल तर N1 पोझिशन. सो दॅट्स वाय दिस न्यूक्लिओसाइड्स आर कॉल्ड एज N9 glycosides in case of purine or N1 glycoside in case of pyrimidines. ठीक है. ज्या पोझिशनवरती बॉन्ड फॉर्म केलं जातं नेहमी केलं जातं. These are the basic chart which shows which type of nucleoside is this on the structure and which nitrogen base and which pentose sugar is present. If in case of RNA it is a ribose sugar. Ribose sugar सोबत जर adenine glycosidic bond फॉर्म केला तर त्या मॉलिक्यूल आपण म्हणतो ॲडेनाइन रायबोन्यूक्लियोटाइड किंवा ॲडेनोसिन. ॲडेनोसिनचं जर ॲडेनोसिन, गुआनोसिन, सायटोडिन, थायमिडिन आणि युरिडिन हे जर नाव आले तर यांना आपण काय म्हणतो ॲडेनिन ओनली नायट्रोजनस बेस. ॲडेनोसिन इट इज अ न्यूक्लिओसाइड. बरोबर न्यूक्लिओसाइड. तसाच गुआनोसिन म्हणजे इट इज अ न्यूक्लिओसाइड. इट इज इन बाउंड स्ट्रक्चर विथ पेंटोज शुगर इन केस ऑफ RNA. Thymidine ribonucleotide, uracil ribonucleotide, cytosine ribonucleotide. In case of DNA, adenine, guanine, same nitrogen bases, but sugar is deoxyribose sugar, deoxyribose, and now त्याला काय म्हणता येईल adenine deoxyribonucleoside. टाईप नाही म्हणते आपण साइड. ठीक आहे. deoxyribo adenosine, deoxyguanosine, deoxycytidine, deoxythymidine, deoxyuridine. बरोबर. These are the basic nucleosides which are present in the environment. Again, next part that is nucleotides. आता या स्ट्रक्चरमध्ये काय होतं न्यूक्लियोटाइड्स आर द फॉस्फोरिक ॲसिड इस्टर्स ऑफ न्यूक्लिओसाइड्स. फॉस्फोरिक ॲसिड इस्टर. आतापर्यंत स्ट्रक्चर बघितलं आपण न्यूक्लिओसाइड म्हणजे काय पेंटोज शुगर प्लस नायट्रोजनस बेस त्यांना आपण न्यूक्लिओसाइड. आता त्यांना काय म्हणतो आपण फॉस्फोरिक इस्टर्स ऑफ न्यूक्लिओसाइड्स म्हणजे फॉस्फोरिक ॲसिड इस्टर बॉन्ड फॉर्म करून न्यूक्लिओसाइड्सवर फॉर्मेशन करत आहे आणि त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतोय न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड आयदर फाउंड इन फ्री कंडिशन इन द एन्व्हायरमेंट और इन केस ऑफ पॉलिमर दॅट इज द पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. ठीक आहे. रायबोज मॉइटी ऑफ रायबोन्यूक्लियोसाइड. रायबोन्यूक्लियोसाइडमध्ये रायबोज मॉइटी जी आहे इज फॉर्म हे फॉस्फर किंवा अवेलेबल असते फॉस्फोरायलेशन म्हणजे फॉस्फर बॉन्ड फॉर्मेशनसाठी. पॉसिबल बॉन्ड फॉर्मेशन कुठं होते सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि फिफ्थ कार्बन. कारण पहिला आणि चौथ्या पोझिशनचा फिरानोज रिंगमध्ये इन्व्हॉल्व असेल त्यामुळे दुसरा, तिसरा आणि पाचवा कार्बन मॉलिक्यूल हा फॉस्फोरायलेशनसाठी अवेलेबल असतो. सिन्स C1 and C4 आर इन्व्हॉल्व इन द फिरानोज रिंग फॉर्मेशन. जेव्हा फिरानोज रिंगमध्ये पहिला आणि चौथा फिरानोज रिंग फॉर्मेशन असते तेच DNA मध्ये काय होईल पहिला आणि चौथा परत रिंग फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व असेल. बट सेकंड पोझिशनचा आपण डिऑक्सी म्हणतो त्याला ऑक्सिजन मॉलिक्यूल रिमूव्ह झालेला आहे त्याच्यामुळे सेकंड पोझिशनचा कार्बन मॉलिक्यूल सुद्धा बॉन्ड फॉर्मेशनसाठी अवेलेबल असतो. ओनली थर्ड पोझिशन अँड फिफ्थ पोझिशन इज अवेलेबल फॉर द फॉस्फोडायस्टर बॉन्ड फॉर्मेशन. सो इट इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओसाइड. फॉस्फोरिक ॲसिड जे आपण स्ट्रक्चर बघितले इट इज अ पेंटोज शुगर अँड इट इज अ नायट्रोजनस बेस. ॲडेनाइन न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर आहे. हा ॲडेनाइन आहे
ही 6 रिंग स्ट्रक्चर आहे. यामधला 6, 7, 8, 9 9 पोझिशनमध्ये 9 पोझिशनचा मॉलिक्यूल पहिल्या कार्बन मॉलिक्यूलसोबत बॉन्ड फॉर्म केला आहे, म्हणून याला काय म्हणतो N9 ग्लायकोसाइड्स. ठीक आहे, एवढं आपण अगोदर बघितलं आहे. आणि यामधला डिऑक्सी म्हणजे सेकंड मॉलिक्यूल आहे. हा पहिला आणि चौथा हेरोनोसिसमध्ये इन्व्हॉल्व आहे, त्यामुळे अवेलेबल नाही आहे बॉन्ड फॉर्मेशनसाठी, फॉस्फोरायलेशनसाठी. यामधला ऑक्सिजन मॉलिक्यूल रिमूव्ह झालेला आहे, त्यामुळे तो सुद्धा अवेलेबल नाही आहे. फक्त या ठिकाणी या ठिकाणी तुमचं बॉन्ड फॉर्मेशन होऊ शकते इन केस ऑफ DNA. म्हणून या 5व्या पोझिशनचा कार्बन मॉलिक्यूल फॉस्फोरिक ॲसिडसोबत बॉन्ड फॉर्म करतोय. आता याच ठिकाणचा परत इथला ऑक्सिजन मॉलिक्यूल रिमूव्ह होऊन तुमचा सेकंड फॉस्फोरिक ॲसिड या ठिकाणी बाहेर होऊ शकतो. तर इट इज सिंगल स्ट्रक्चर ऑफ किंवा सिंगल न्यूक्लियोटाइडच्या स्ट्रक्चरवर बघायचं पण आपण एक सिंपल घेतो. काय चेंज होईल फक्त नायट्रोजन बेस बदलले, ते ग्वानिन असेल तर ग्वानिन बदलेल, सायटोसिन युरॅसिल जो स्ट्रक्चर असेल त्या ठिकाणी बाहेर. ठीक आहे, आणि जर RNA असेल तर फक्त या ठिकाणी ऑक्सिजन मॉलिक्यूल प्रेझेंट असेल. On the basis of which nitrogenous base is available for the phosphorylation किंवा कोणतं स्ट्रक्चर त्या ठिकाणी फॉर्मेशन झाले तेव्हा आपण त्याला नाव देतोय ॲडेनोसिन 5 मोनोफॉस्फेट. ॲडेनोसिन 5 पोझिशनच्या कार्बन मॉलिक्यूलने फॉस्फेट ग्रुप फॉर्मेशन केला आहे, म्हणून ॲडेनिलिक ॲसिड किंवा ॲडेनोसिन 5 प्राईम मोनोफॉस्फेट. बरोबर, आणि त्याला ॲडेनिलिक ॲसिड होतो, कारण फॉस्फोरिक ॲसिड त्या ठिकाणी ॲड झालेला आहे. म्हणजे सिंगल नायट्रोजन बेस ॲडेनाईन. दुसरा जो असेल न्यूक्लिओसाइड स्ट्रक्चरला काय म्हणतो ॲडेनोसिन, आणि ट्रॅव्हल नेममध्ये जर त्याचं न्यूक्लिओटाइडमध्ये असेल तर त्याला ॲडेनिलिक ॲसिड, ग्वानिलिक ॲसिड, सॅटिडिक ॲसिड. बरोबर, इट इज अ न्यूक्लिओटाइड. आणि ॲडेनोसिन असेल तर न्यूक्लिओसाइड, आणि फक्त ॲडेनोसिन असेल तर इट इज अ सिंगल नायट्रोजन बेस. बरोबर, आता दीज आर इन द फॉर्म ऑफ RNA अँड दीज आर इन केस ऑफ DNA. ठीक आहे, दीज आर द बेसिक नायट्रोजन बेसेस. आता आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ DNA. बेसिकली DNA इज अ डबल रिंग डबल हेलिकल स्ट्रक्चर कॉइल अराउंड वन अनदर. 2 स्ट्रँड ऑलवेज प्रेझेंट असतात. 2 स्ट्रँड एखाद्या सिंगल स्ट्रँड सुद्धा असू शकते, पण काही मेकॅनिझममध्येच असेल. तर डबल स्टँडर्ड DNAचं जे आपण नॉर्मली प्रेझेंट होणार स्ट्रक्चर आहे, डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे. ती कॉइल आहे एकमेकांसोबत राईट-हँडेड हेलिक्स सारखे. बॅकबोन ऑफ DNA कन्सिस्ट ऑफ डिऑक्सिरायबोज लिंक्ड बाय फॉस्फोरायस्टर ब्रिजेस. त्याचा जो DNA जो स्टँड जो तयार होत आहे त्याला बॅकबोन किंवा सपोर्ट करण्याचं काम कोण करतं, फॉस्फोडायस्टर बॉन्ड, विच इज फॉर्मेशन बिटवीन फॉस्फेट ग्रुप अँड पेंटोज शुगर. मधला जो बॉन्ड असतो तो फॉस्फोडायस्टर बॉन्ड बॅकबोनचं काम करतो. 3' हायड्रोक्सिल ऑफ 1 शुगर जॉईन टू 5 हायड्रोक्सिल ऑफ ॲडजसंट शुगर बाय इंटरन्यूक्लियोटाइड लिंकेज कॉल्ड ॲज फॉस्फोडायस्टर बॉन्ड. 3' पोझिशनचा कार्बन मॉलिक्यूल 5व्या पोझिशनच्या हायड्रोक्सिल ग्रुप सोबत दुसऱ्या शुगरच्या बॉन्ड फॉर्मेशन करतो बाय मीन्स ऑफ phosphorus, and that linkage is called as phosphodiester bond. Purine and pyrimidine bases carry the genetic information, whereas sugar and phosphate group perform a structural role. आपण सुरुवातीला म्हटले DNA मध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम करतो, आणि जेनेटिक इन्फॉर्मेशन कशामध्ये स्टोअर असते, या नायट्रोजनस बेसिसमध्ये. आता नायट्रोजनस बेसिसमध्येच का स्टोअर असते ते आपण प्रोटीन सिंथेसिसच्या मेकॅनिझममध्ये बघूया. कुठलं प्रोटीन कोड करायचं किंवा कुठलं प्रोटीन सिंथेसिस करायचं, इट इज डिपेंड ऑन द सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड. आणि अमिनो ॲसिड कशावरती डिपेंड करतो, कोडॉनवरती. कोणता कोडॉन असेल तर तिथे नायट्रोजनस बेसिसचा सिक्वेन्स कसा आहे त्याच्यावर कोडॉन म्हणून अमिनो ॲसिडवरून कोड. बरोबर, ही प्रोसेस त्या ठिकाणी महत्त्वाची. त्या म्हणून जेनेटिक इन्फॉर्मेशन नायट्रोजन बेसिसवरती स्टोअर असते, आणि शुगर आणि फॉस्फेट ग्रुप तुमचं स्ट्रक्चर फॉर्मेशनसाठी महत्त्वाचा रोल प्ले करतो. Structure of DNA is also similar to that of the protein, that is primary, secondary, tertiary, quaternary structure. यांचे जी प्रोटीनच्या स्ट्रक्चरमध्ये जशा ज्या प्रकारे कॉम्प्लेक्सिटी येत असते, सिंगल मॉलिक्यूलची सिंगल चेन असेल त्याला आपण प्रायमरी स्ट्रक्चर म्हणून, ती ज्याची मोल्डिंग किंवा कॉइलिंग सुरुवात होईल त्यांची एकमेकांची ॲफिनिटी किंवा बॉन्ड फॉर्मेशन होत जाईल ॲटोमिक बॉन्ड, तर त्या याला जे म्हणून ते आपण सेकंडरी स्ट्रक्चर असेल. तिसऱ्या स्ट्रक्चरमध्ये मोर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होईल, त्याला टर्शियरी स्ट्रक्चर म्हणून क्वाटर्नरी स्ट्रक्चर. ठीक आहे, तर प्रोटीनच्या स्ट्रक्चरमध्ये आपण याला शिकलेलो आहोत. फर्स्ट इयर इट इज अ फॉस्फोडायस्टर लिंकेज. हाऊ फॉस्फोडायस्टर लिंकेज कॅन फॉर्म. हिअर यू कॅन सी इट इज अ फर्स्ट किंवा सिंगल नायट्रोजनस बेसिस ऑफ ॲडेनाईन. ठीक आहे, याचा 9 पोझिशनचा मॉलिक्यूल पहिल्या कार्बन मॉलिक्यूल शुगरच्या सोबत एक ग्लायकोसिडिक बॉन्ड फॉर्म करेल. तो शुगर मॉलिक्यूल 5व्या पोझिशनने इथे फॉस्फोरस घेत आणि आपण तिसऱ्या पोझिशनला बघू. तिसऱ्या पोझिशनला फॉस्फेट ग्रुप सोबत जॉईन झालेला आहे. हाच फॉस्फरस परत दुसऱ्या शुगरच्या 5व्या कार्बन सोबत
लिंकेज फॉर्म करेल, त्याला ईस्टर बॉन्ड म्हणून पण. आणि हीच शुगरचा पहिला कार्बन मॉलिक्यूल दुसऱ्या नायट्रोजन बेसिससोबत बॉन्ड फॉर्मेशन करेल. तर हा असा ग्लायकोसिडिक बॉन्ड, ग्लायकोसिडिक बॉन्ड, आणि इट इज अ फॉस्फोडायस्टर बॉन्ड किंवा लिंकेज. ठीक आहे सर. आता एक सिंगल पॉलिन्यूक्लियोटाइड चेनचं आपण एक सिंपल एक्झाम्पल दिलं की ज्या ठिकाणी 2 नायट्रोजन बेसिस आहे. पुन्हा पॉलिन्यूक्लियोटाइड चेन कशी बनते ते आपण बघूया. ते बनण्यासाठी कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर ते पण सुद्धा बघूया आपण. तर फॉस्फोडायस्टर लिंकेज अशा प्रकारे बनते. कुठले फॉस्फोडायस्टर लिंकेज? हे एक फॉस्फरस ग्रुप एका शुगरच्या 5व्या पोझिशन सोबत आणि दुसऱ्या शुगरच्या 3ऱ्या पोझिशन सोबत फॉस्फोडायझेशनच्या प्रोसेसने बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि असेच चेन ही कंटिन्युअसली कॅरीड होते. आता 5व्या पोझिशनला परत इथे शुगर मॉलिक्यूल फॉस्फेट ग्रुप ॲड होईल आणि दुसऱ्या शुगरच्या 3ऱ्या पोझिशनला परत फॉस्फेट ग्रुप ॲड होईल. आता हे झाले पेरी आउटर साईडला स्ट्रक्चर. फॉस्फोडायस्टर लिंकेज आउटसाईडला असेल, नायट्रोजन बेसिस सेंटरला असेल. त्याचं स्ट्रक्चर सुद्धा बघूया. डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ DNA इट इज गिवन बाय द जेम्स वॅटसन अँड फ्रान्सिस क्रिक. डबल हेलिकल स्ट्रक्चर त्यांनी दिले आणि मोस्ट efficient structure which define the all basic characteristics of DNA. सर्व कसोटीवरती हे स्ट्रक्चर डिफाईन झालं किंवा प्रॉपर्टीज तर शो करत होता. म्हणून 1953ला एक स्ट्रक्चर त्यांनी डिफाईन केलं आणि 1962ला त्यांच्या या स्ट्रक्चरच्या कामानिमित्त अवॉर्ड ऑफ देअर कॉन्ट्रीब्युशन दे आर रिवॉर्डेड विथ ए नोबेल प्राइज इन द फील्ड ऑफ मेडिसिन. आणि त्यांनी ते स्ट्रक्चर दिलं ते काय आहे? बी फॉर्म. ही त्यांनी या व्यतिरिक्त पण 3 वेगवेगळ्या फॉर्मचे DNA सांगितले, पण निसर्गामध्ये नॅचरली बी फॉर्म्स ऑफ DNA नॉर्मली प्रेझेंट असतं. त्यासाठी त्यांना नोबेल प्राइज दिला गेला. DNA molecule consists of double helical chain which are coiled around a common axis. कॉमन ॲक्सिसच्या भोवती कॉइलिंग स्ट्रँड तयार झालेलं असेल अँड राईट हँडेड डबल हेलिक्स ते फॉर्म करतात. त्याची कॉइलिंग असेल त्यामुळे स्ट्रेनच्या बॉन्डिंगमध्ये स्ट्रेन तयार होतो आणि ते एकमेकाभोवती कॉइल एक स्ट्रक्चर तयार करतात. ठीक आहे. सेंट्रल ॲक्सिसला फॉर्म ए मेजर ग्रुप ऑफ 12 अँगस्ट्रॉम अँड फायनल ग्रुप ऑफ 6 अँगस्ट्रॉम. ग्रुप म्हणजे त्यामध्ये जे तयार होणारे गॅप्स त्यांना आपण असं म्हणूया ग्रुप. एक मेजर ग्रुप, मायनर ग्रुप. मेजर ग्रुपची विड्थ असेल 12 अँगस्ट्रॉम आणि मायनर ग्रुपची विड्थ आहे 6 अँगस्ट्रॉम. फॉस्फेट अँड शुगर युनिट फाउंड ॲट पेरिफेरी मध्ये नायट्रोजन बेसिस ॲट सेंटर. अगोदरच्या स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलं की पेक्टोज शुगर किंवा शुगर आणि फॉस्फेट ग्रुप फाउंड ॲट द पेरिफेरी and nitrogen bases are present at the center. Diameter of helix, जे helix तयार होता आहे डबल स्टँडर्ड DNAचं, त्याची जी विड्थ आहे ती 20 अँगस्ट्रॉमची असेल, त्याची जी साईज असेल. अँड बेसेस आर 3.4 अँगस्ट्रॉम अपार्ट फ्रॉम द ॲक्सिस. जे बेसेस आहे जे जॉईन होत आहेत सेंट्रल ॲक्सिसला, त्यांची बॉन्ड फॉर्मेशन फ्रॉम सेंट्रल ॲक्सिसपासून 3.4 अँगस्ट्रॉम त्यांची त्यापासून ॲक्सिसपासून डिस्टन्स असेल. अँड रिलेटेड बाय रोटेशन ऑफ 36 अँगस्ट्रॉम. एक रोटेशन जी असेल सर्क्युलर स्ट्रक्चरवर पकडत आहे त्यानुसार एक रोटेशन करून 36 अँगस्ट्रॉमचं त्यांचं रोटेशन असेल. म्हणून एका रोटेशनला 36 अँगस्ट्रॉम. दॅट्स वाय एक सर्कल कंप्लीट किंवा डायमीटर किती असेल 360 डिग्रीचा. तर एका 36ला एका रोटेशनला एका न्यूक्लियोटाइड आणि दुसऱ्या न्यूक्लियोटाइडमध्ये 36 डिग्रीचा डिफरन्स असेल तर एका कम्प्लीट सर्कल होण्यासाठी त्या दोन्ही रोटेशनमध्ये कितीचे न्यूक्लियोटाइड बसू शकतात? तर 10 न्यूक्लियोटाइड किंवा 36 × 3 किती होतात? 360. म्हणून एक रोटेशन कंप्लीट होण्यासाठी 10 रेसिड्यूज कॅन बी प्रेझेंट इन ईच चेन. ठीक आहे. 2 चेन्स आर हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्ड बिटवीन पेअर्स ऑफ बेसेस. ॲडेनाईन गॉनिन किंवा प्युरिन पिरिमिन बेसेस एकमेकांना होल्ड करतात हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशनने आणि ते स्ट्रक्चर तुमचं स्टेबल स्ट्रक्चर फॉर्मेशन करत असतात. कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर. कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर असेल किंवा ॲडेनाईन ऑलवेज पेअर विथ थायमिन अँड गॉनिन ऑलवेज पेअर विथ सायटोसिन. जर ॲडेनाईनला आपण एक स्ट्रक्चर लिहिलं तर त्याच्या अपोजिट आपल्याला सांगण्याचं कामच नाही करणार. ॲडेनाईन जर असेल तर त्या ठिकाणी समोर आपल्याला थायमिनच सापडेल किंवा असेल तर त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर म्हणतो. A always pair with T. The adenine always pair with thymine with the formation of 2 hydrogen bond, while guanine always pair with the cytosine with formation of 3 hydrogen bonds. बरोबर. तर या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ते बघता येईल. हे स्ट्रक्चर या ठिकाणी आपण दिलं आहे. इट इज आता याला 3 नायट्रोजन बेस आपण पकडले 1 2 3 बरोबर आणि कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर पकडली. या ठिकाणी बघूया थायमिन. इट इज बाउंड विथ द पेंटोज शुगर. थायमिन आहे ही शुगर मॉलिक्यूल आहे पेंटोज शुगर
आणि इथे तुमचं फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुपला 5व्या पोझिशनला तो बॉन्ड फॉर्मेशन झालेला आहे, फॉस्फोडायस्टर बॉन्ड. 3ऱ्या पोझिशनला परत दुसरा फॉस्फेट ग्रुप सोबत बॉन्ड फॉर्म झाला आहे. हाच फॉस्फेट 5व्या पोझिशनला दुसऱ्या शुगर सोबत बॉन्ड फॉर्म करतो. ही शुगर 3ऱ्या पोझिशनला परत फॉस्फेट ग्रुप सोबत बॉन्ड फॉर्मेशन करतो. परत हा फॉस्फेट 5व्या पोझिशनला आणि या शुगरचा 3ऱ्या पोझिशनला करतो. इथे परत फॉस्फेट येईल आणि इथे परत शुगर होईल आणि इथे मूव करेल आयदर इन फॉरवर्ड डायरेक्शन और रिव्हर्स डायरेक्शन, अपवर्ड और बॅकवर्ड कोणती म्हणू शकतो. तर या ठिकाणी आपण ॲरो दाखवलं किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन आणि कंटिन्यू ते बॉन्ड फॉर्मेशन म्हणजे 5 प्राईम टू 3 प्राईम पोझिशन. बरोबर, 3 प्राईम म्हणजे दिलं कारण 5व्या पोझिशनला पहिला मॉलिक्यूल फाईट झाला आहे आणि नंतर 3ऱ्या मॉलिक्यूलला परत 5वा 3रा 5वा 3रा म्हणून 5 प्राईम टू 3 प्राईम डायरेक्शन या स्ट्रेंथ. बरोबर, हा बॉन्ड फॉर्मेशन ग्लायकोसिडिक बॉन्ड फॉर्म करतोय. नायट्रोजन बेसिस इथे थायमिन आहे, सायक्लिन आणि ग्वानिन आहे. आपण कॉम्प्लिमेंटरी लिहिलं आहे की ॲडेनाइन ऑलवेज पेअर विथ थायमिन. तरी थायमिन आहे, थायमिन सोबत काय असणार आहे ॲडेनाइनच. फॉर्मेशन ऑफ 2 हायड्रोजन बॉन्ड. इथे ॲडेनाइन आहे, हा बायरोनिक बेस आहे, हा प्युरिन बेस आहे. बरोबर, सेम स्ट्रक्चर शुगरचं आणि फॉस्फेट ग्रुपचं या ठिकाणी. या ठिकाणी काय होतं आता पहिला मॉलिक्यूल कुठे बॉन्ड फॉर्मेशन झालं 5व्या पोझिशनला आणि नंतर 3ऱ्या पोझिशनला, बट इन अपवर्ड डायरेक्शन. दॅट्स वाय दिस स्ट्रँड इज कॉल्ड ॲज 5 प्राईम टू 3 प्राईम डायरेक्शन इन अपवर्ड डायरेक्शन, while this stand in 5 prime to 3 prime direction in downward direction. They are anti-parallel to one another and complementary to one another. इथे थायमिन आहे, ॲडेनिन आहे, इथे सायटोसिन आहे, इथे ग्वानिन आहे, इथे ग्वानिन असेल तर इथे सायटोसिन. म्हणजे यांना म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. इन केस ऑफ ग्वानिन and cytosine there are 3 hydrogen bonds, while in case of thymine and adenine there are 2 hydrogen bonds. So it is a simple structure of how polynucleotide chain can be formed. It is a double helical structure of DNA. Ladder सारखं स्ट्रक्चर आहे. ही जी आपलं प्लेट दिसत आहे 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शन, यामध्ये काय तुमचे शुगर मॉलिक्यूल आणि फॉस्फेट ग्रुप, while these are the nitrogen bases, guanine, cytosine, thymine, adenine, thymine. बरोबर, complementary base pair. Always 3 प्राइम 5 प्राइम डायरेक्शन, 5 प्राइम 3 प्राइम डायरेक्शन. They are anti-parallel to one another. ठीक आहे, एक अपवर्ड डायरेक्शन एक डाऊनवर्ड डायरेक्शनला त्या ठिकाणी असेल. आता या स्ट्रक्चरला आपण अजून झूमिंग स्ट्रक्चर जर बघितलं, कॉईल स्ट्रक्चर या ठिकाणी घेतले आपण. ॲक्च्युअल असं स्ट्रक्चर असतं, आपण याला सिम्पल फॉर्ममध्ये बघू. ठीक आहे, तर या स्ट्रक्चरला आपण जो म्हणतो हा आहे तुमचा मेजर ग्रुप आणि हा आहे तुमचा मायनर ग्रुप. बरोबर, ग्रुप जे स्ट्रक्चर कसं असते त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आपण. मेजर ग्रुप इट इज अ गॅप बिटवीन 2 हेलिकल स्ट्रक्चरमधला जो गॅप असेल तर याला म्हणतो मेजर ग्रुप आणि हा तुमचा मायनर ग्रुप. याची विड्थ सांगितलं 12 अँगस्ट्रॉम आणि मायनर ग्रुपची केस 6 अँगस्ट्रॉम. आणि नायट्रोजन बेसिस हा बद्दल सेंट्रल ॲक्सिस पकडला तर 3.4 अँगस्ट्रॉम युनिटने एक या सेंटरपासून ते या डिस्टन्सवरती अंतर असते. बरोबर, आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नायट्रोजन बेसिस या कॉइलिंगमध्ये याच्या आणि याच्यामध्ये रोटेशनचा किती फरक आहे 36 डिग्रीचा. म्हणून एका सर्कलमध्ये चेनमध्ये एक जो राऊंड होतो त्यामध्ये 10 न्यूक्लियोटाइड रेसिड्यूज त्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, दिस इज अ डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ DNA. अँटी पॅरलल स्ट्रँड, अँटी पॅरलल कसे असतात त्या ठिकाणी एक फॉरवर्ड डायरेक्शन, एक रिव्हर्स डायरेक्शन किंवा एक अपवर्ड एक डाऊनवर्ड. ठीक आहे, 3 प्राइम 5 प्राइम डायरेक्शन. डबल हेलिक्स DNA कंप्राइजेस ऑफ 2 ऑपोजिटली मूव्हिंग, अपोजिट मूव्ह करतात. एक जर समोर जात असेल तर एक रिव्हर्स डायरेक्शन जात असेल. न्यूक्लियोटाइड स्ट्रँड वन इन 3 प्राइम डायरेक्शन अँड अदर इन 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. जर एकाचं 3 प्राइम 5 प्राइम दिलेलं असेल तर दुसऱ्याचं 5 प्राइम 3 प्राइम असेल. प्युरिन पिरिमिडिक रेशिओ या ठिकाणी चारगॉफ रूल आपण यूज करतोय. चारगॉफ रूल्स काय म्हणतो, प्रत्येक स्टँडमध्ये जेवढे प्युरिनचे बेसेस असतील तेवढेच पिरिमिडचे असतील, असायलाच पाहिजे. बरोबर, त्यांचा रेशिओ कॉन्स्टंट असला पाहिजे. A+G = C+T. ॲडेनाइन ग्वानिन काय आहे प्युरिन बेसिस आहे आणि काय पेरिमिडिक बेसिस आहे. आणि ॲडेनाइन ऑलवेज थायमिन सोबत पेअर होतो, ॲडेनाइन ग्वानिन पेअरिंग होत नाही. त्यामुळे जेवढे ॲडेनाइनचे बेसिस असतील, सॉरी प्युरिन बेसिस असतील तेवढेच पिरिमिडचे बेसिस त्या ठिकाणी स्ट्रक्चरमध्ये असायला पाहिजे. तो चारगॉफ रूल्स आहे. ठीक आहे, ॲडेनाइन प्युरिन इज टू पेरिमिडिन रेशिओ ऑलवेज कॉन्स्टंट असला पाहिजे किंवा 1 पकडले, जेवढे प्युरिन असतील तेवढेच पिरिमिडिन असतील. हा एक तुमचा चारगॉफ रूल. कॉम्प्लिमेंटरी स्टँड टू पॉलिन्यूक्लियोटाइड इन डबल हेलिक्स आर कॉम्प्लिमेंटरी. जर ॲडेनाइन असेल तर त्या ठिकाणी मला थायमिनच लिहावं लागेल. इन केस ऑफ DNA
जर युरेसिल असेल तर आपण त्याला आरएनए बोलतो. दिस इज कम्प्लीट अंडरस्टँड. Forms of DNA in environment, there are different forms of DNA can be formed. One is aDNA, a form of DNA. It appears where the DNA fiber bDNA is dehydrated, that is humidity is reduced from 92 to 75 degrees and sodium, potassium and cesium chloride CS ions are present in the medium. तेव्हा तुमचा a form of DNA. In other words, in solution DNA assume the B form and under conditions of dehydration A form. ठीक है. दूसरा है cDNA. It is formed at 66 degree relative humidity in the presence of lithium ion. This form is also right-handed with an axial rise of 3.32 angstrom per base. It is again another form of DNA. C form. D form, it is extremely rare variant with only 8 base pair per helical turn. So it is again another form of D form. DNA म्हणतात. There is an axial rise of 3.03 angstrom per base while a tilting of 60.7 from the axis of the helix. D form. J form. Z DNA is the more radical departure from the bDNA and is characterized by the left-handed helical. आपण जे B form of DNA जे normal present असते right-handed बोलतो. Z form of left-handed strand असेल. This is double helical was left-handed phosphate in the DNA backbone where in the zigzag manner. Hence, they term as Z form of DNA. It is a basic structure how aDNA, bDNA, zDNA look like. So, these are the basic diagram. Normally, D forms of DNA आपण normally present असतो त्याचा double helical structure. आता बघूया आपण दुसरा duplication that is structure of RNA. It is located in both cytoplasm and nucleus. जे की आपण इंट्रोडक्शन मध्ये बघितलं. काही RNA जे असतील 90% cytoplasm मध्ये प्रेझेंट असतात, 10% न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात. Also present in mitochondria and chloroplast. माइटोकॉन्ड्रिया मध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस करतो होते त्या ठिकाणी mRNA, tRNA, RNA यांचं काम असतं. माइटोकॉन्ड्रिया मध्ये प्रेझेंट असतात. हे also in the chloroplast. It contains ribose sugar and thymine is replaced by the uracil. रायबोज शुगरच्या स्ट्रक्चरमध्ये आपण सुरुवातीलाच बघितलं पेंटोज शुगर दोन असतात, रायबोज आणि डिऑक्सिरायबोज. इन केस ऑफ RNA it is a ribose sugar and thymine nitrogen base is replaced by the uracil in case of RNA. It is single stranded consisting of single polynucleotides. RNA तुमची जी सिंगल स्टँडर्ड स्ट्रँड असेल ज्यांचं डबल स्टँडर्ड हेलिक्स नसतं. mRNA, rRNA, tRNA play an important role in the protein synthesis. Protein synthesis आपण यांना परत बघणार आहोत. mRNA काय, tRNA, mRNA messenger RNA, tRNA, rRNA राइबोसोमल RNA, tRNA ट्रान्सफर RNA. तो यांचं काय फंक्शन आहे बघूया आपण. फंक्शन ऑफ RNAs प्ले इम्पॉर्टंट रोल इन ड्यूरिंग द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस मध्ये प्रोटीन कोड करण्यासाठी ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये यांचं महत्त्वाचं काम आहे. प्ले इम्पॉर्टंट रोल इन द रिप्लिकेशन ऑफ DNA. RNAचं फंक्शन रिप्लिकेशनमध्ये काय ते आपण याच मिनिट बघणार आहोत. इन सम व्हायरसेस RNA फंक्शन ॲज अ जेनेटिक मटेरियल. आपण सोडलेलं बघितलं काही व्हायरसेसचं जेनेटिक मटेरियल आयदर DNA किंवा RNA. काही व्हायरसचं RNA व्हायरसचं RNA ॲज अ जेनेटिक मटेरियल सुद्धा असतं. व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन DNA अँड RNA. डिफरन्सेस काय आहे DNA आणि RNA. आपण जर दोन टाईपचे कसे म्हणतो. It is a DNA and it is RNA. DNA it is present in nucleus, while in case of RNA it is present in cytoplasm as well as in nucleus also. ठीक है. It is double stranded. DNA double stranded असते पण RNA single stranded असते. It contain DNA contain deoxyribose sugar, while in case of RNA it contain ribose sugar. Nitrogenous bases are never exposed in case of DNA, while nitrogenous bases are exposed in case of RNA because DNA is a double stranded किंवा डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे. ते सेंटरला असतात, बाजूला फॉस्फेट अँड पेंटोज शुगर असते. व्हाईल इन केस ऑफ RNA they are single stranded. That's why nitrogen bases are exposed to the cytoplasm or other environment. Purine and pyrimidine ratio is 1:1. चल सुरू बरोबर. प्युरिन जेवढे असते तेवढेच pyrimidine असते. 1:1 रेशिओ असतो त्यांचा. इन केस ऑफ pyrimidine रेशिओ त्यामध्ये रेशिओसाठी काम कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स नसते, त्या सिंगल स्ट्रँडेड असते. It replicates to form daughter DNA molecule. रिप्लिकेशन डीएनएचं होतं. इट कॅन नॉट रिप्लिकेट. RNAचं रिप्लिकेशन होत नाही. RNA बऱ्याच वेळेस प्रायमर म्हणून ॲक्ट करतो फॉर द DNA रिप्लिकेशन प्रोसेस. हेरिडिटरी मटेरियल इन ऑल ऑर्गॅनिझम एक्सेप्ट सम व्हायरसेस.
DNA acts as hereditary material for all living organism exception काय झाला, काही व्हायरसेस की ज्यांचं जेनेटिक मटेरियल RNA आहे, होईल इट इज हेरिडिटरी मटेरियल विथ सम व्हायरसेस ओनली. ठीक आहे. इट इज कंपोनंट ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमवरती DNA असतं, व इट इज कंपोनंट ऑफ रायबोझोम, कारण रायबोझोममध्ये यांचं बेसिक फंक्शन हेरिडिटरी असते. इट कंट्रोल्स प्रोटीन सिंथेसिस, इट ब्रिंग्स अबाउट प्रोटीन सिंथेसिस. आपण जेव्हा प्रोटीन सिंथेसिस बघूया, प्रोटीन सिंथेसिसमध्ये बघताय की DNA स्टँडवरून mRNA स्टँड एन्कोड केला जाते, त्याला ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस म्हणतात. त्या mRNA स्टँडवरती अँटीकोडॉन किंवा त्याला कोडॉनच्या फॉर्ममध्ये आपण घेणार, कोडॉनवरून अँटीकोडॉन कोड केला जातो, ते पण RNAचंच काम आहे. त्यानंतर प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कॅरी आउट केली जाते बाय मीन्स ऑफ RNA. त्या ठिकाणी RNAचं काम आहे, पण या ठिकाणी DNAचं काम त्या ठिकाणी आहे काय, ते कंट्रोल करतं ते प्रोटीन सिंथेसिस. कोणतं प्रोटीन सिंथेसिस केलं पाहिजे, कोणतं प्रोटीन सिंथेसिस होईल हे कशावरती ठरतं, ऑन द बेसिस ऑफ सिक्वेन्स ऑफ कोडॉन. आणि कोडॉन कुठे असतात, या DNAच्या स्ट्रक्चरवरती स्टँड. तर दीज आर द बेसिक डिफरन्सेस बिटवीन DNA अँड RNA. इट इज ऑल अबाउट द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ DNA. ठीक आहे.